श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला उतरण देवघरात का ठेवायची, उतरण म्हणजे काय, ती का ठेवायची, कधी ठेवायची, त्या उतरंडीमध्ये कोणते कोणते धान्य भरून ठेवायचे, हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. सर्वात पहिल्यांदा आपल्याला देवघरात उतरण का ठेवायची, आपल्या घरात धनधान्याची भरभराट राहावी, त्याशिवाय लक्ष्मी देवी व अन्नपूर्णा देवीचा वास आपल्या घरामध्ये अखंड राहावा, त्यासाठी आपल्याला घरात किंवा देवघरात हे उतरंड ठेवायचे आहे. जर तुम्ही पहिल्यांदा उतरंड देवघरात ठेवत असाल, त्यासाठी तुम्हाला योग्य दिवस किंवा शुभ दिवस म्हणजेच पौर्णिमा, शुक्रवार, गुरुपुष्यामृत, रविपुष्य किंवा मंगळवार अशा या शुभ दिवशी तुम्हाला देवघरामध्ये उतरंडीचे प्रतिष्ठापना करायची आहे. साठी आपल्याला सर्वात खालच्या कुंभामध्ये तांदूळ भरून घ्यायचे आहेत. तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक आहे, त्यामुळे प्रत्येक शुभ कार्यामध्ये तांदळाची रास वापरली जाते. नंतरच्या कुंभामध्ये आपल्याला धने भरायचे आहे. धने हे धनाचे प्रतीक आहे. माता लक्ष्मी व भगवान कुबेर यांना अतिप्रिय आहे, त्यामुळे आपल्याला एका कुंभामध्ये धने भरून ठेवायचे आहे. धने भरून ठेवल्यामुळे पैशाची जी काही चणचणी किंवा अडचणी ती आपल्याला भासणार नाही. त्यानंतरच्या कुंभामध्ये आपल्याला गहू किंवा मूग भरायचे आहेत. यामुळे धनधान्याची कमतरता आपल्या घरात भासणार नाही आणि आपल्यावर अन्नपूर्णा मातेची कृपादृष्टी आपल्यावर राहील. त्यानंतरच्या कुंभामध्ये आपल्याला कुंकू भरायचे आहे. कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे, त्यामुळे आपल्या पतीच्या सुख, समाधान आणि दीर्घायुष्यासाठी आपल्याला हे कुंकू भरून ठेवायचे आहे आणि माझं सौभाग्य अखंड राहू दे अशी देवीकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे. नंतरच्या कुंभामध्ये आपल्याला हळद भरायची आहे. हळदीला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. हा आरोग्य कुंभ म्हणून आपल्याला भरून ठेवायचा आहे. हळद ही माता लक्ष्मीला सुद्धा खूप प्रिय आहे, त्यामुळे लक्ष्मी लवकर आकर्षित होते. अशा प्रकारे आपल्याला ह्या 5 कुंभामध्ये 5 राशी भरून घ्यायची आहे. उतरंड हे एकही भरून ठेवू शकता किंवा दोनही भरून ठेवू शकता. आपल्या ह्या उतरंडीला आपण हळदी कुंकू वाहून देवासमोर ठेवायचे आहे. त्याला धूप दीप दाखवायचा आहे. हे कुंभामधील धान्य तुम्हाला दर पौर्णिमेला बदलायचे आहे. आधीचे धान्य तुम्ही पक्ष्यांना देऊ शकता किंवा चांगले जर असेल तर तुम्ही ते तुमच्या वापरात सुद्धा आणू शकतात. त्यानंतर तुम्हाला हे सर्व देवापाशी ठेवायचे आहे आणि देवाकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सौभाग्य, आरोग्य, धनधान्य, समृद्धी येऊ दे, सुखशांती येऊ दे. अशा प्रकारे पंचोपचार पूजा करून घरातील कुठलाही कुंभ रिकामा राहू नये म्हणून देवाकडे आपल्याला साकडे घालायचे आहे. अशा प्रकारे मी माझ्या घरी उतरंडीची प्रतिष्ठापना केलेली आहे. तुमच्याही घरी जर उतरंड आणलेली नसेल तर तुम्ही उतरंड आणून तिची प्रतिष्ठापना करा. तुमच्याही घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आरोग्य, सौभाग्य अखंड राहू दे अशी मी महालक्ष्मी माता आणि अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करते. शुभम भवतु. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.